महाराष्ट्रामध्ये जसं बटाटा भजी, मिरची भजी, कांदा भजी असं भेटतं, तसं साऊथ साईडला पण आहे ना वेगवेगळ्या प्रकारची भजी भेटतात. जसं त्यांच्याकडे त्यांना मिक्सचर असं म्हणतात. तर टमॅटोची भजी भेटते, बनाना भजी. त्यांच्याकडं एक अंड्याचं पण असतं, तर ते थोडंसं चाट टाईपमध्ये वगैरे बनवून देतात ते. त्याच्यानंतर बैंगन भजी, वांग्याची पण भजी भेटते त्यांच्याकडे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारची भेटतात, मस्त वाटतं. तर काही दिवस आधी मी आंध्राला गेले होते, तर तिकडं मी ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या होत्या. तर म्हटलं चला मी माझ्या फ्रेंडला बनवून खाऊ घालूयात म्हणून. तर ती माझी फ्रेंड पण साऊथची आहे, तर त्यांना पण त्या आठवणी येतात ॲक्च्युली तिकडचं, म्हणजे साऊथचं वगैरे त्यांना सवय असते. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी बनवूयात. तर मग मी टमॅटो भजी वगैरे बनवली होती मस्तपैकी. टमॅटो वगैरे बेसनमध्ये बुडून वगैरे, जसं आपण भजीसाठी पीठ बनवतो तसं वगैरे बनवून घेतलं. त्यात टमॅटो डिप वगैरे करून थोडंसं त्याला नाही का ऑइल फ्राय वगैरे केलं. त्याच्यानंतर कांदा वगैरे कट केला, लिंबू, कोथिंबीर. त्याच्यानंतर ते चुरमुरे असतात आपले, चुरमुरे म्हणतात लोक, तर त्याला तेलात फ्राय केलं. कॉर्नफ्लेक्स वगैरे, पोहे थोडेसे भाजून घेतले मी. मग त्यानंतर ते जे टमॅटो तेलामध्ये तळलेला असतो, तर त्याला कट वगैरे केलं आणि आतला साईडचा टमॅटो वगैरे काढून घेऊन त्याचं जे कोटिंग असतं ना, तर त्याला साईडला केलं. आणि टमॅटोचं थोडंसं वरची साल वगैरे काढून, जेवढी निघते तेवढी काढायची. तर त्याला थोडंसं बारीक चुरून घ्यायचं. आपण हाताने, शक्यतो हातानेच करावं लागेल कारण ते हातानेच चुरता येतं. तर ते हाताने वगैरे चुरून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण बनवले सगळे पोहे फ्राय केलेले, चुरमुरे तळलेले, शेंगदाणे तळलेले, कॉर्नफ्लेक्स, कांदा, कोथिंबीर, लिंबू हे टाकायचं त्याच्यामध्ये. थोडीशी मिरची पावडर, चाट मसाला, पाहिजे तर थोडंसं धनिया मसाला वगैरे टाकायचं. तर ते चाट बनल्यासारखं. आपल्याकडं भेळ वगैरे असतं, तर त्यांच्याकडे शक्यतो भेळ वगैरे हे नसतं, तर हे अशा टाईपचेच मिक्सचर असतात. तर हे त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे हाताने. लिंबू वगैरे जास्त टाकायचा. ॲक्च्युली आपल्याकडे लिंबू खात नाही जास्त, तर त्या साऊथच्या साईडला लोक म्हणजे त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये चाटमध्ये वगैरे मिरची भजी, बैंगन भजी, जे पण काय असेल ते, तर त्याच्यामध्ये जास्त प्रकारे लिंबू ते टाकतात. तर मग मस्तपैकी त्यात लिंबू वगैरे टाकून घ्यायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं असं. त्याच्यानंतर जे आपण टमॅटो आपण तळलेला असतो त्याचं जे कोटिंग असतं ना, त्याच्यामध्ये हे पूर्ण जे बनवले आपण, समजा आपल्या भाषेत भेळच म्हणू शकतो आपण, तर ते त्याच्यामध्ये टाकायचं. आणि तिथं थांबा, तुम्हाला आता दिसेल ते कसं दिसतं. हे सगळं मिक्स करायचे. थोडंसं कमी पडलं होतं, वापस टाकले मी. त्याच्यानंतर ही जे टमॅटोचं कवर, बेसनचं कवर राहिलेलं होतं, म्हणजे ज्यातून टमॅटो आपण साईडला केलं, तर त्याच्यामध्ये ते भरून घेतलं आहे आपण. आणि ते भरून झाल्यानंतर थोडंसं नाही का, त्या फ्रेंडला मी थोडं साऊथ स्टाईलमध्ये त्यांच्याकडं जसं कवर करून देतात ते भरून मी असं कवर केलं होतं. बघू आता खाल्ल्यानंतर रिॲक्शन काय येते. खाल्लं आहे पण रिॲक्शन तुम्हाला काही दाखवणार नाही. तर बघा, तिकडे असंच पॅक करून देतात, ते पेपरमध्येच असतं साधं. आणि मस्त लागतं. म्हणजे ते थोड्या वेळाने, जसं आपण म्हणतो गरम गरमच खाल्लं तर चांगलं लागतं, जसं इथं मिरची भजी, तर हे मिक्सचरचं थोडं आपण थोड्या वेळाने जरी खाल्लं तरी त्याची टेस्ट चांगली लागते आणि थोडंसं युनिक काहीतरी वेगळी टेस्ट भेटते तोंडाला.